शहरात डॉक्टर जाधव यांनी अल्टरनेटिव्ह थेरपीद्वारे 40 दिवस ज्येष्ठ नागरिकांवर उपचार करून त्यांना व्याधीमुक्त केलं। या उपक्रमाबद्दल त्यांचा वृद्ध भूमिहीन शेतमजूर संघटनेच्या वतीनं सत्कार करण्यात आला। कर्जत शहरात मागील 40 दिवस अल्टरनेटिव्ह थेरपीद्वारे अनेक ज्येष्ठ नागरिकांवर मोफत उपचार करून त्यांना आराम देण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याबद्दल वृद्ध भूमिहीन शेतमजूर संघटनेच्या वतीने डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला। गणेश थेरपीद्वारे गेली 40 दिवसांपासून डॉक्टर वैभव जाधव आणि डॉक्टर प्रेम जाधव यांनी सेवा दिली। सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले होते। संघटनेचे अध्यक्ष शब्बीरबाई पठाण यांनी प्रास्ताविक करताना डॉक्टर जाधव यांचं कौतुक केलं। यावेळी अर्जुन अनारसे, शोभा पवार, सुवर्णा धाकतोडे यांची भाषणं झाली। अनेक ज्येष्ठ नागरिकांनी या थेरपीचा आपल्याला फायदा झाल्याचं सांगितलं। डॉक्टर जाधव यांनी 40 दिवसात 1900 लोकांवर मोफत उपचार केल्याचं सांगितलं। म्हणजे 5 सेकंदाची स्माइल तुमचा फोटो सुंदर बनवू शकतो। मग आयुष्यभर जर तुम्ही हसत राहिला तर तुमचं जीवन किती सुखी होईल का नाही? 5 सेकंदाच्या स्माइल मध्ये तुमचा फोटो सुंदर निघतो। जर आयुष्यभर जर तुम्ही हसत राहिला तर तुमचं आयुष्य किती सुंदर बनेल। तेवढ्यासाठी प्रत्येकाने हसत राहायचं। दुःखी आहे म्हणून नाही, मला माहिती आहे की तुमच्या अंगामध्ये रोग आहे, आजार आहे, मला पण माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे, पण कुणी हे म्हणायचं नाही की माझ्या शरीरात आजार आहे। प्रत्येकाने म्हणायचं मी निरोगी आहे। काय म्हणायचं? मी निरोगी आहे, मी स्वस्थ आहे, माझ्या शरीरात कोणताही आजार नाही, मी खूप आनंदी आहे, मी खूप सुखी आहे, माझी सून मला खूप जीव लावते, माझी सासू माझी खूप सेवा करते। यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख दीपक शहाणे, रंजना राऊत, जनाबाई कचरे, बाबा भैलुमे, राजू चव्हाण, बबन थोरात आदी उपस्थित होते। प्रतिनिधी आशिष बोरा, ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगर न्यूज, कर्जत। पाथर्डी तालुका विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका वकील संघातर्फे